मुंबई चेंबूर में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे के नेतृत्व में भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया था। आपको बता दें, यह रक्तदान शिविर चेंबूर के घाटला गांव में आयोजित किया गया था, जिसमें इस रक्तदान शिविर में बड़ी संख्या में महिला एवं पुरुषों ने रक्तदान किया, जिसमें इस अवसर पर MNS के कई नेता और कार्यकर्ता सभी रक्तदान करने वालों का मनोबल बढ़ाने में शामिल हुए, जिसमें इस रक्तदान शिविर में आए सभी लोगों का चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरावे ने आभार व्यक्त किया। रावसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्यापैकी आम्ही चेंबूर विधानसभेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। याचं मुख्य कारण म्हणजे आपण उन्हाळ्यात बघितलं तर सर्व रक्तपेढीमध्ये हा रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असतो, लोकांना ऐनवेळी रक्त मिळत नाही। त्यामुळे या शिबिराचं आयोजन केल्यानंतर आपल्याकडे त्या माध्यमातून आपल्या जवळच्या लोकांना ज्या ज्या वेळेस गरज पडेल रक्ताची त्यावेळेस आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो। यासाठी एक हा मी उपक्रम राबवलेला आहे आणि माननीय रावसाहेब ठाकरे यांची नेहमीच शिकवण आहे की राजकारणापेक्षा जास्त करून आपण सामाजिक बांधिलकी आणि समाजासाठी उपयोगी असे उपक्रम राबवले पाहिजे। त्याची शिकवण घेत आम्ही त्यांची प्रेरणा घेत या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि याचा नक्कीच उपयोग माझ्या चेंबूरमधील सहकारी सर्व नागरिकांना, पदाधिकारी असतील, महाराष्ट्र सैनिक असतील यांना होईल आणि या रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो। नक्कीच ज्यावेळेस एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये असतो त्यावेळेस त्याला ज्यावेळेस रक्ताची गरज लागली जाते त्यावेळेस त्यांच्या नातेवाईकाची धावपळ होते, त्यावेळेस त्यांना रक्त उपलब्ध होत नसतं। त्यामुळे आपण जर हे शिबिराचं आयोजन केलं, आपल्याकडे ते कार्ड उपलब्ध असतील तर आपण त्वरित त्यांना रक्त उपलब्ध करून देऊ शकतो आणि एखाद्याला आपण जीवनदान देऊ शकतो। या प्रकारचं योगदान हे समाजामध्ये आपण सामाजिक बांधिलकी जपताना हे आपलं असलंच पाहिजे, हे माननीय राजसाहेबांकडून आम्ही नेहमीच प्रेरणा आणि ऊर्जा घेत आलेलो आहे आणि त्याप्रमाणे या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। रक्तदान हे नेहमीच गरजेचं असतं, पण आमचा एक ध्यास होता की ब्लड बँकांमध्ये जो रक्तसाठा कमी झालेला आहे तर लोकांची आम्हाला मागणी आली होती की रक्तसाठा कमी झालेला आहे, तर आमची कळकळीची हीच अपेक्षा होती की ज्या बँकांमध्ये रक्तसाठा जो कमी झालेला आहे आमच्या परीने आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला आहे की आम्ही जर हा रक्तदान शिबिर लावलं तर त्या निमित्ताने काहीतरी लोकांचे प्राण वाचले किंवा आमच्याकडून समाजासाठी काहीतरी मदत म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे रक्त शिबिराचा। सगळ्यात श्रेष्ठ दान आपण मानतो, कारण एक रक्तामुळेच हजारो लोकांचे प्राण वाचतात आणि ते खूप गरजेचं आहे। मला वाटतं समाजातल्या सगळ्या लोकांनी ते केलं पाहिजे। त्यानिमित्ताने आज महिलांनी सुद्धा खूप छान प्रतिसाद दिलेला आहे। आमच्याकडे एक तर महिला अशा आहेत की त्या वयाच्या 18 वर्षापासून रक्तदान करतात आणि आत्तापर्यंत सकाळपासून बऱ्याचशा महिला येऊन गेल्यात, ज्यांना शक्य झालं, ज्यांना त्यांची टेस्ट करून महिलांनी रक्तदानसुद्धा केलेलं आहे मनसेतर्फे। हो, मी वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदान करते आणि मला तो ध्येयवेडी आहे मी तेवढ्यासाठी की मी रक्तदान केलं की आणखीन 10 जणांचे प्राण तर वाचतील माझ्यामुळे। आणि तुम्हाला सांगू, आता जूनमध्ये माझे मिस्टर आजारी होते, त्यांना लंग्स आणि आणखीन काय असं मोठी पेशी कोणती असते सगळ्यात? नाही, आणखीन कोणती मोठी पेशी असते तर ती डॅमेज झालेली, तर त्यासाठी खूप यकृतामध्ये बिघाड झालेला, तर त्यामुळे त्यांना रक्ताची आवश्यकता होती। मग मी ब्लड बँकेत गेले आणि ब्लड दिला आणि त्यामुळे कारण काय माहिती आहे, आपण BMCमध्ये ॲडमिट केलं तरी ब्लड आपल्याला द्यावं लागतं, आणून द्यावं लागतं आणि मग हा प्रॉब्लेम कोणाला होतो? नातेवाईकांना होतो। एकसारखं इथे धावपळ करा, तिथे धावपळ करा आणि मी ते प्रत्यक्ष अनुभवले आणि मी एवढी दाता असूनसुद्धा मला हा त्रास झालेला आहे, कळलं? त्यामुळे खूप महत्त्व आहे या रक्तदानाला। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। माझं नाव भारती प्रभाकर करडे आणि मी BMCच्या शाळेत शिक्षिका आहे आणि महापौर पुरस्कार मी आदर्श शिक्षिका आहे आणि BMCच्या नाटकांमधून सुद्धा मी काम करते। जय महाराष्ट्र। आज साहेबांचा वाढदिवस आहे। मी आणि माझ्या टीमवरून साहेबांना मी खूप विशेष देतो मी आणि थँक्स बोलतो। साहेबांनी ब्लड अरेंज केलं आहे। आजचा दिवस म्हणजे काय आहे की आपल्याकडे ब्लडचा स्टॉक नाही आहे म्हणजे आणि आमची टीम वगैरे इथे आले आहे, दोन डॉक्टर्स आले आणि माझे 4-5 नर्स आणि माझे टीम्स वगैरे आहे आणि आता काय डेंग्यूचं सीझन वगैरे चालू झालं आहे, भरपूर डिझीज वगैरे चालू झाला आहे, आपल्याकडे स्टॉकेज नाही आहे
प्लेटलेट्स ते आपल्या येतात बघा, ते प्लेटलेट्स नाही आहे. हा ब्लड आम्ही घेणार वगैरे. नंतर ते आपल्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये गरजेचं असतात वगैरे, डिलिव्हरी पेशंट असतात, भरपूर सर्जरी असतात. ब्लड नाही आहे ब्लड बँकमध्ये, त्याच्यामुळे सर्जरी पोस्टपोन होत आहे आणि बहुतेक लोकांना त्याचे म्हणजे सर्जरी नाही झालं ते एक्सपायर होतात वगैरे. तर आम्ही थँक्स बोलतात साहेबांनी ते ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलं सरांनी. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की सध्या बऱ्याचशा इस्पितळांमध्ये सरकारी किंवा इतरत्रसुद्धा रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे आणि अशा वेळेला सामाजिक भान ठेवून आमचे सहकारी माऊली थोरवे आणि त्यांचे सर्व सहकारी अविनाश पांचाळ किंवा ह्या सगळ्यांनी इथे हे चेंबूरमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. तर त्याबद्दल एक सामाजिक भान ठेवून लोकांची गरज लक्षात घेऊन त्यांनी जे आयोजन केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आणि ही खरंच गरज आहे. त्यामुळे अशा पद्धतीची रक्तदान शिबिरं जर जागोजाग झाली तर नक्कीच संपूर्ण नाही पण तुटवडा कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि जास्तीत जास्त रक्तदात्यांनी येऊन रक्तदान करावं एवढंच मी सगळ्यांना या आपल्या माध्यमातून विनंती करतो. अजून निवडणुकींना वेळ आहे आणि आमच्या पक्षांमध्ये ह्या सर्व निर्णय हे सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी घेत असतात. त्यामुळे त्यावर आत्ता काहीही भाष्य करणं मी उचित होणार नाही. योग्य वेळी राजसाहेब काय असतील ते यावरती निर्णय घेतील. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, महाराष्ट्र सैनिकांचं, आपल्या नेत्याचं म्हणजे सर्वोच्च नेते जे राजसाहेब ठाकरे त्यांच्या संबंधाने त्यांचं प्रचंड प्रेम असतं आणि त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करा असं वाटत असतं. त्यामुळे ते त्या पद्धतीचं लिहित असतात. परंतु मी तुम्हाला सांगितलं जसं आता त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टींचे निर्णय त्यावेळी सन्माननीय राजसाहेबच घेत असतात. त्यामुळे या बाबतीत सुद्धा आम्ही काही भाष्य करणं योग्य होणार. आपण याच्यावरती बोलूया. तर मी तुम्हाला सांगितलं तुटवडा आहे. लोकांना रक्तदान करणं आणि रक्त मिळणं कोणाच्याही माध्यमातून म्हणजे एक प्रकारे जीवनदान आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची गोष्ट माऊली थोरवे आणि त्यांचे सर्व सहकारी करतात. त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. स्तुत्य असा उपक्रम माऊली थोरवे आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी या चेंबूर विधानसभेमध्ये राबवलेला आहे आणि खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन. कारण शेवट रक्त ही अशी गोष्ट आहे की जी कृत्रिमरित्या तयार करता येत नाही, ती नैसर्गिकच असते. त्यामुळे ते सर्वात श्रेष्ठ दान असं आपण मानतो आणि त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो. सर, मनातले मुख्यमंत्री म्हणून बोलण्यात येत आहे, काय वाटतं? नक्कीच मला असं वाटतं जनतेच्या मनातले मुख्यमंत्री तर राजसाहेबच आहेत. शेवट आज लोकांना कुठेही अडचण आली तर मंत्रालयाच्या आधी लोक शिवतीर्थावर जातात. सर, मताच्या रूपात बदल होईल, मतांच्या माध्यमातून बदल होईल? निश्चितपणे बदल होईल आणि आज ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे मला असं वाटतं सन्माननीय राजसाहेब ठाकरे हाच एकमेव आशेचा किरण आहे. विविध उपक्रम माऊली थोरवे राबवत असतात, अनेकदा वेगवेगळ्या मेसेज समाजाला देण्याचा प्रयत्न करतात, काय सांगतात? येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे माऊली थोरवे जे कार्यक्रम राबवता जे आहेत त्याची पावती जनता आम्हाला नक्की देईल याची आम्हाला आशा आहे. आज माऊली थोरवे विभागाध्यक्ष आणि त्याचे सर्व सहकारी यांनी आज रविवारी हे भव्य रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. माझे सहकारी कर्णबाळा दुंबळे या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आहेत. खरं म्हणजे माऊली सतत या विभागामध्ये काही ना काही कार्यक्रम घेऊन समाजसेवेचं जे त्यांनी व्रत घेतलेलं आहे ते पूर्ण करत असतो. आणि जेव्हापासून माऊलींनी पदभार स्वीकारला आहे तेव्हापासून या विभागामध्ये एक नवचेतना आलेली आहे आणि ते आपल्याला या निवडणुकांमध्ये पण दिसून आलं की या ज्या उमेदवार होते त्या उमेदवारांना भरघोस मतं या आमच्या चेंबूर विधानसभेने दिलेली आहेत. त्यामुळे पूर्णपणे असं दिसून येतं की पूर्ण हा विभाग आता मनसेमय झालेला आहे. नक्कीच, कारण आणि साधारणपणे मे जून महिन्यामध्ये रक्ताचा फार तुटवडा असतो. अशावेळी रक्तदानाची शिबिरं भरवणं आवश्यक असतं आणि म्हणून राजसाहेबांचं वाढदिवसाचं औचित्य साधून आज यांनी या ठिकाणी भरला. असे अनेक ठिकाणी मुंबईमध्ये अनेक विभागामध्ये आज शिवाजीनगर मानखुर्दला देखील रक्तदान शिबिर आहे. मुलुंडमध्ये 6 ठिकाणी रक्तदान शिबिर आहे. म्हणजे आमच्या लोकांनी ही परिस्थितीची जाण ठेवून अशा प्रकारची शिबिरं आयोजित केलेली आहे. ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूर विभागाच्या वतीने विभागाध्यक्ष श्री माऊली थोरवे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळून हा जो स्तुत्य उपक्रम जो इथे केलेला आहे रक्तदानाचा, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ह्या कार्यक्रमास माझ्या खूप शुभेच्छा आणि माऊली थोरवे आणि त्यांच्या टीमला माझ्या भरभरून शुभेच्छा. जे त्यांनी लोकसभेच्या वेळेस कार्य केलं तसंच कार्य विधानसभेच्या वेळेससुद्धा त्यांच्या हातून घडो आणि ह्या
चेंबूर विधानसभेवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडको एवढी सदिच्छा आणि शुभेच्छा। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।